नमस्कार जय हिंद सर्वांना. बहुजन जागृतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या इथे पनवेल प्रभाग क्रमांक कार्यालयामध्ये अतिक्रमणने गोरगरिबांचं पूर्णपणे सामान जे रस्त्यावर बसतात व्यवसाय करतात त्यांचा पूर्ण हात सामान उचलून जमा केलेला आहे आणि आज ते इकडं आपलं सामान घेण्यासाठी प्रभाग समिती ढग इथं आलेले आहेत. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की हा सामान फक्त तुम्हाला दिला जाईल, परत तुम्हाला व्यवसाय करता येणार नाही असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु हे जे गोरगरीब जे आहे या गोरगरिबांनी कुठे जायचं, कुठे व्यवसाय करायचा, आता आपण यांचं म्हणणं ऐकून घेऊ थोडक्यात. आई तुमचं नाव सांगा पहिले. माझा सखू हां, काय झालं, काय कुठलं सामान त्यांनी आणला इकडे? एक वांग्याचा झोला, एक शिमल्याचा झोला, एक बेडूचा झोला, एक मिरचीचा झोला. आणि झोले तुम्हाला वापस देतात की ठेवून देतात ते? आता काय करतात, देतात का नाही मग देतात? हा जो नुकसान जो आहे हा नुकसान कोण भरणार? आता कोण भरून देणार आहे? आम्ही उधार माल हाणतो का, रोकड नाही हाणत ना, काहीच नाही. त्यांचं म्हणणं काय असतं? तर त्यांचं म्हणणं आता त्यांनी सांगायला पाहिजे देतात का नाही देतात ते. बरं, इतर लोक बी व्यवसाय करतात त्या ठिकाणी, मग तुम्हालाच काय असं टार्गेट केलं जातं? या काय माहिती आता आम्हाला पण माहिती नाही. काही कसं काय उचलायला अचानक आलं मग, एवढा दिवस नाही उचललं त्यांनी. म्हणजे अचानक या ठिकाणी महानगरपालिकेचे अतिक्रमणवाले घेऊन जातात आणि वारंवार अशा आदिवासी महिलांचं नुकसान करतात आणि त्याचा माल जो आहे माल पूर्णपणे वापस देखील करत नाही. अजून कोणाकोणाचा माल जमा झाला आहे? काय तुमचा माल काय? काकडी, अजून माठाची भाजी. अजून तुम्हाला किती खर्च येतो सामान आणायला? 2-3 हजार रुपये जातात. रोजचे. आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळत नाही, फायदा होत नाही, प्रॉफिट होत नाही, तरी देखील नगरपालिकेच्या अधिकारी तुम्हाला कधी 5,000ची पण असते भाजी. म्हणजे हा सगळा नुकसान जो आहे हा नुकसान तुम्हाला स्वतःच्या पदरीत फोडावं लागतं. म्हणजे बघा, म्हणजे महानगरपालिका अशा लोकांना देखील जगू देत नाही, अशी ही परिस्थिती बिकट आहे. परंतु आजच्या या घाई गडबडीमध्ये आणि हा जो भाग जो आहे हा पूर्ण भाग जो आहे आदिवासी लोकांचा भाग आहे. त्या आदिवासीने जायचं कुठं, जगायचं कुठं, खायचं कसं? नांदगावरून तुम्ही पेनवरून तुम्ही पेन मी पेनवर नाही येते, पण मी सुकापूरला राहते. सुकापूरवरनं मी पेनला भाजीला जाते. पेनवरनं वाजा, मी त्यावाला केवाला, वाजे, वाजे, रीटगर, वाजे, म्हणजे लोकल रहिवासी आहेत. आदिवासी आहेत सर्व. हे आपल्या 30 ते 40 किलोमीटर अंतर कापून आपलं इथं पोट भरण्याकरिता, उदरनिर्वाह करण्याकरिता इकडे व्यवसाय व भाजी मार्केट लावतात. आणि देखील पनवेल महानगरपालिकेचे अतिक्रमण जे आहे अतिक्रमण विनाकारण त्यांना टार्गेट करून त्यांचा सामान जप्त करतात आणि जप्त केलेला सामान पुन्हा ते देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं सामान आतापर्यंत किती मिळालं आहे का तुम्हाला? सामान काय जप्त केलेलं आहे? सामान आंबे, अजून भेंडी, अजून गवार. परत मिळालाय का? परत दिलाय का? म्हणजे हा सर्व सामान, याचा अर्थ असा होतो की हा सर्व सामान पूर्णतः महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या घरी घेऊन जात असतील असं दिसून येत आहे. म्हणजे या लोकांचा जो काही खर्च आहे तो रोजचा खर्च देखील भरून निघत नाहीये. और हा बाई इधर हे आमचे अपंग बांधव आहेत, यांचा हातगाडीचा व्यवसाय आहे मार्केटमध्ये. तर यांची पावती असून सुद्धा त्याला दमदाटी करून अतिक्रमणचे जे काही कर्मचारी आहेत अशा अपंग बांधवाला दमदाटी करून त्याची गाडी जप्त केलेली आहे, तरी पावती सुद्धा भरली. आप दिखाओ पावती. और कब का ये, कब हुआ ये इंसिडेंट, कब हुआ? आज हुआ. एक बघा, ही पावती आहे. ज्यावेळेस बंद करण्याचा वेळ होता त्या बंद करते वेळी देखील त्या गाडीला जमा केलेला आहे. अभी गाड़ी जमा होने के बाद वो कितना चार्ज लेते हैं आपसे? तो भी पिछले टाइम तो लिया होगा, कितना लिया था? पैसे कितने लिया था? पैसे नहीं लिया, वापस कर दिया था क्या आपको? गाड़ी वापस कर दिया था क्या सामान था क्या आपका उधर? सामान नहीं मिला. उनचे त्याचा अर्थ असा आहे की पूर्ण महानगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमणवाले जे आहेत ते काय करतात, सामान जप्त करतात आणि खाली भांडं असेल, गाडी असेल, त्यांना ते देऊन टाकतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो, म्हणजे ह्या गोर गरीब लोकांनी काय करायचं, जगायचं नाही का?
जगायचं नाही का? माझं पनवेल महानगरपालिकेला विनंती आहे, याच्या हातावर पोट भरणारे जे काही लोक आहेत, आदिवासी महिला आहेत, यांच्यावर देखील तुम्ही थोडासा दयामाया दाखवली पाहिजे, जेणेकरून ते आपलं पोट उदरनिर्वाह करू शकतील. अजून काय समस्या आहे तुमचीवाली? पनवेल महानगरपालिकेला विनंती आहे, अतिक्रमण खास करून अतिक्रमणवाल्यांना विनंती आहे की अशा लोकांना जे हातावर पोट भरणारे जे आहेत, जागा देऊ द्या, त्यांच्यासाठी एक स्पेशली मार्केट द्या. हातावर पोट भरणारे जे आहेत, अशांसाठी जर कुठेतरी प्लॉट असेल तर प्लॉट देण्याचं काम करावं, कुठेतरी जागा असेल तर जागा देण्याचं काम करावं, जेणेकरून हे आपल्या आदिवासी बांधव भगिनी जे आहे ते आपलं उदरनिर्वाह त्या ठिकाणी करू शकतील. कॅमेरामॅन खंडू लहाने, मी पत्रकार गजेंद्र आरे, धन्यवाद. पनवेल महानगरपालिका परिसरात रस्त्यावर बसून भाजीपाला व फळांची विक्री करणाऱ्या आदिवासी महिलांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान महिलांकडील भाजीपाला व फळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच बहुजन जागृती चे रिपोर्टर गजेंद्रजी अहिरे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून संबंधित आदिवासी महिलांशी संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे अतिक्रमण अधिकारी डोंगरे यांनी सांगितले की सध्या श्रावण महिना सुरू असून रस्त्यावर विक्रीसाठी बसणाऱ्या महिलांमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने अतिक्रमण विभागाला कारवाई करावी लागत आहे. मात्र महिलांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी जप्त केलेला माल दिवसाखेरीस संबंधित महिलांना परत केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या कारवाईमुळे प्रशासनासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर भाजीपाला व फळे विकणाऱ्या या महिलांना अधिकृत फेरीवाला परवाना आणि योग्य विक्रीची जागा पनवेल महानगरपालिका कधी उपलब्ध करून देणार, असा सवाल उपस्थित होत आहे. वाहतुकीचा प्रश्न आणि अतिक्रमणाची समस्या सोडवतानाच गरीब व आदिवासी महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही संवेदनशीलतेने मार्गी लावण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. महानगरपालिकेने या महिलांसाठी नियोजित विक्री क्षेत्र, परवाना व्यवस्था आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास प्रशासनाची कारवाई आणि महिलांचा रोजगार या दोन्ही बाबींमध्ये संतुलन साधता येऊ शकते. त्यामुळे आता पनवेल महानगरपालिका या महिलांच्या फेरीवाला परवान्याबाबत आणि त्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नाबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.